नीट पेपर लीक का विरोध करते हुए देश के शिक्षा मंत्री का त्यागपत्र मांगने वाले आंदोलन में दिल्ली पुलिस द्वारा किए गए लाठीचार्ज और अपने नेता राहुल गांधी और प्रियंका गांधी की पीएम आवास के पास से गिरफ्तारी का शहर जिला कांग्रेस ने आज जयस्तंभ चौक पर महात्मा गांधी के प्रतिमा के सामने जोरदार प्रदर्शन कर निषेध किया। धिक्कार आंदोलन का नेतृत्व शहर अध्यक्ष बबलू शेखावत, पूर्व मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, पूर्व महापौर विलास इंगोले, स्वीकृत नगर सेवक अनिल अग्रवाल, महिला अध्यक्ष जयश्री वानखड़े, मनोज भीले, रफीक पत्रकार, डॉक्टर सोनाली देशमुख, पूर्व महापौर अशोक डोंगरे, नगर सेवक बल्ला भाई आदि ने किया। कांग्रेस कार्यकर्ताओं ने मोदी सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। उन्होंने तिरंगे झंडे लहराते हुए जयस्तंभ चौक से मार्च भी निकाला। प्रमुख मार्ग से गुजरते हुए मोदी सरकार का धिक्कार किया। नहीं चलेगी। पुलिस को आगे करता है, पुलिस को आगे करता है। नहीं चलेगी, नहीं चलेगी। दो रोज पहले राजधानी दिल्ली में लोक कल्याण मार्ग स्थित पीएम आवास के बाहर कांग्रेस नेता और लोकसभा नेता प्रतिपक्ष राहुल गांधी एवं प्रियंका गांधी सहित पार्टी के सभी सांसदों को डिटेन किया गया था। उसका धिक्कार करने के लिए कांग्रेस ने आज आंदोलन किया। आंदोलन में बड़ी संख्या में कांग्रेसजनों ने जोश के साथ हिस्सा लिया। पार्टी ने नीट पेपर लीक के लिए मंत्री महोदय को जिम्मेदार बताते हुए धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग की। आज के आंदोलन में कांग्रेस की सभी नगर सेवकों, पदाधिकारियों, महिला कांग्रेस, युवक कांग्रेस ने सहभाग किया। जंतर मंतरवर जे विद्यार्थी बसले होते नीटच्या परीक्षेमध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या या 10-12 वर्षाच्या कार्यकालामध्ये जवळजवळ 151 पेपर लीक झाले। त्याच्या विरोधात की शिक्षण जे आहे ते ट्रान्सपरंट असलं पाहिजे, परीक्षा या ट्रान्सपरंट असल्या पाहिजे, पारदर्शी असल्या पाहिजे। आणि जो आपल्या भारताचा शिक्षण मंत्री या धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। या मागणीसाठी ज्या मुलांनी आंदोलन केलं होतं त्या मुलांवर जो अमानुष असा त्यांनी लाठीचार्ज केला, जवळजवळ 180 विद्यार्थी जखमी झाले। एक मुलगी तर मरणासन्न परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती झाली। आणि या त्यांच्या न्याय मागण्याला जे धुतकारून आलं, जो सत्तेचा माज नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना चढलेला आहे। आपलं कुणीच काही बिघडू शकत नाही। आपण कितीही भ्रष्टाचार केला, आपण कितीही अयोध्यामध्ये रामलल्लाचे दागिने सोडले, आपण विद्यार्थ्यांवर कितीही अन्याय केला तरी आपलं कोणी काही करू शकत नाही। या भावनेतून जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी राहुल गांधी यांनी मोदी यांच्या घरासमोर जे आंदोलन केलं त्याच्यात त्याला 3 तास त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये टाकलं। या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस कमिटी आणि सोबत युवक काँग्रेस, NSY, महिला काँग्रेस, सेवा दल या सर्व लोकांनी आज इथे मोर्चा काढला होता। त्याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आम्हाला रस्त्यात लोक भेटायचे, आमच्या कानात सांगायचे की भाऊ हे सरकार पडलंच पाहिजे। म्हणजे जे लोक काँग्रेसचे सुद्धा नाही ते सुद्धा लोक या आंदोलनामध्ये सामील झाले आणि त्यांच्या मनामध्ये ही आता आशा निर्माण झाली की काँग्रेसच आता या भारतीय जनता दलाच्या भ्रष्टाचारी सरकारला हरवू शकते। या सर्व गोष्टीसाठी आज हा मोर्चा काढला होता। हा चांगला उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आमची मागणी आहे की सोनम वांगचूक यांचं जे आहे उपोषण ते सोडवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब राजीनामा, खरं तर नरेंद्र मोदी साहेबांनीच राजीनामा दिला पाहिजे। जो अन्याय आणि अत्याचार ते या भारत सरकार करून राहिले
पण आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामाची मागणी आलेली आहे, म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी. देशाची परिस्थिती बघता आताचा युवा विद्यार्थी रस्त्यावर एवढ्या दिवसाचं जवळपास 156 पेपर फुटी झाले, 12 वर्षाचं सरकार सत्तेत असताना आपण बघतोय विद्यार्थ्यांना स्वतःच्या हक्काची लढाई लढण्यासाठी दिल्ली जंतर मंतरला एवढं मोठं आंदोलन करावं लागलं आणि मुलांवर लाठीचार्ज त्यांनी केला आणि अशा परिस्थितीत केला की सांगू शकत नाही. बिचाऱ्यांचे कोणाचे मोबाईल फुटले, कोणाला मारहाण केली, कोणाला डोक्यामध्ये लागलं. तिथे छोटे छोटे मुलं पण होते आणि महिला पण तिथे होती. त्या महिलांवर प्रेसवर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी पण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे अशा पद्धतीने अत्याचार करणारं सरकार आहे. मोदी सरकार संसदेमधून पडून जातात. तिथे महिलांच्या हक्कासाठी त्यांनी काहीच बोललं नाही. संरक्षण करतात, रक्षण करतात. आज देशाचं भविष्य म्हणजे युवा पिढी आहे. या पिढीसाठी त्यांनी काय केलं या संदर्भात ते काहीच बोलत नाही आणि महिलांचं संरक्षण सोडूनच द्या. आज तुम्ही दिल्लीमध्ये पण अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, मुलांचे पण व्हिडिओ व्हायरल झाले आणि मुलांची दैनंदिन अवस्था खूप आहे की जवळपास कितीतरी विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेलं आहे. म्हणजे आज आमचे लेकरं जर रस्त्यावर असतील तर आम्हाला उतरावं लागेल ना. हा देशाचा प्रधानमंत्री आहे की काय आहे? देशाचं भक्षण करताय की रक्षण करताय की भक्षण करताय? विद्यार्थ्यांचा शांतीपूर्वक प्रोटेस्ट चालू होता. त्या प्रोटेस्ट निमित्त नीट परीक्षेमध्ये जो पेपर लीक झाला यासाठी ज्या मुलांनी बलिदान दिले, शहीद झाले, आत्महत्या केल्या, त्याच्या निषेधार्थ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी प्रचंड युवक तिथे जमा झाले होते. त्या प्रचंड युवकांवर शांतीमार्ग पद्धतीने ते मोर्चा करत असताना त्यांना अमानुष मारहाण केली. लहान लहान पोरींचे कपडे फाडले, कुठे नाही असलेल्या ठिकाणी त्यांनी दंडे मारले, कपडे फाडले. हे अतिशय निंदनीय आहे, निषेधनीय आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्वरित द्यावा आणि केंद्र सरकारने या संदर्भात पटकन समिती गठीत करून त्या नीट पेपरमधले जे दोषी आहे त्यांच्यावर तुरंत कारवाई करावी अशी विनंती करतो. काँग्रेस कमिटीच्या तर्फे आज इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे. या आंदोलनामध्ये सुनील भाऊ, विलास भाऊ, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSY सगळेजण सामील आहे. आजचं आंदोलन म्हणजे जे 20 तारखेला विद्यार्थी तुम्ही इतक्या म्हणजे 10 वर्षात इतके पेपर फोडले, त्याच्यात पैसे खाल्ले, लोकांचे विद्यार्थ्यांचे भविष्य बर्बाद करून झाले, त्याच्या या न्यायासाठी ते विद्यार्थी आंदोलनाला बसले होते शांततेत तरीके. त्यांच्यावर या प्रकारे लाठी हल्ला केला की जसे ते आतंकवादी आहे. सिव्हिल ड्रेसमध्ये RSS आणि BJPचे जे गुंडे आहे हे स्वतः त्यांच्यावर लाठीचार्ज करत होते. त्याच्यानंतर इतकं झाल्यानंतरही त्यांचं मन भरलं नाही. पण त्यांनी काय केलं की जेव्हा या सगळ्याचा निषेध म्हणून राहुलजी गांधी यांनी आंदोलन चालू केलं तर राहुलजी गांधी यांना अक्षरशः फरफरट नेलं आणि हे सगळं विषय त्यांनी लाठीचार्ज एकाच कामासाठी केला आहे. त्यांना माहीत आहे की राम मंदिरमध्ये जे आपण चोरी केली आहे ते प्रत्येक जो राम भक्त त्याला माहीत पडला आहे. त्याच्यातून त्यांचं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी आणि हे सरकार इतकं जुलमी आहे की रामाच्या नावानं सत्तेत आलं ते राम मंदिरमध्ये चोरी, विद्यार्थ्यांवर अत्याचार, कास्तकारावर अत्याचार. म्हणून हे नरेंद्र मोदी सरकार, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान या तिघांनी इस्तिफा दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी आज काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे. रस्त्याने लोक आम्हाला सांगत होते की बबलू भाऊ हे सरकार पडलं पाहिजे, तुम्ही सगळेजण ताकदीनं भिडा, हे सरकार पडलं पाहिजे, आम्ही सगळे सोबत आहे.